झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही. सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन. सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन. अहो आता तरी आणा की किलोभर मटन. कपडे धुताना अंगणात झाला गाळ. कपडे धुताना अंगणात झाला गाळ. का ग सुटली का तुझ्या तोंडाला मटणाची लाळ. सकाळी कपडे धुताना अहो मी ना स्वयंपाक करणार आहे, तर चपात्या किती किती आणि कोण कोण खाणार आहे ते लवकर सांगा. मी एक खाणार आहे. मी पण एक. मी पण एकच. मी अर्धे. मी बी एक खाणार. वय ग भाजी कोण बनवणार आहे? आजी बनवणार आहे. मग मी 4 खाणार आहे. मी 5 खाणार. मी 5. मी 3. मी 2-2. तू कुठं कुंभमेळ्याला गेलता? तू काय कुंभमेळ्याला गेली ती उलाटली होती का कुठं? नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्या म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल म्हणतो खरंय बा. अरे आता काय? मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी मधून मुंडकं बाहेर काढते. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली मोटरसायकल, सरकली वाटरी पांडुरंगाची. मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं